दरम्यान संजय निरुपम यांचं राजकारण हे एककलमी राजकारण आहे आणि याचा खूप मोठा फटका आगामी निवडणुकीमध्ये म्हणजे पालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसला बसेल असं तज्ञांचं मत आहे। मुंबई काँग्रेस हा त्यांचा प्राण आहे। त्यांचे अनेक समर्थक आहेत, कार्यकर्ते आहेत। गुरुदास कामत यांनी देवरांच्या विरोधामध्ये लढाई लढून ही कार्यकर्त्यांची फौज जमवली आहे। निरुपम आल्यानंतर त्यांनी स्वतःच्या पद्धतीने जो कारभार सुरू केला आणि मुख्य म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांनी देवेंद्र आंबेडकर या कामत गटाच्या विरोधी पक्ष नेत्याला हटवून तिथे प्रवीण छेडांना आणलं। तिथून ही संघर्षाची ठिणगी पडलेली आहे। मध्यंतरी मुंबई काँग्रेसच्या मुखपत्रामध्ये जी सोनिया गांधींची बदनामी करणारी बातमी छापून आली, त्यानंतर निरुपम हे निघून जातील, म्हणजे त्यांना राजीनामा द्यावा लागेल अशी कामत गटाचा होरा होता। परंतु राहुल गांधींनी सगळ्यांच्या समोर कामत शेजारी बसलेले असताना पत्रकारांना ही प्रश्न विचारला असता निरुपम यांना अभय दिलं आणि त्यानंतर कामत अधिकच नाराज झाले। गेले 2-3 महिने ते कोणाशीच बोलत नव्हते, कार्यकर्त्यांशी बोलत नव्हते। पत्रकारांमध्येही त्यांच्या जवळ असणाऱ्या काही पत्रकारांनी त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशीही बोलत नव्हते। या सगळ्या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की एकूणच देशभरामध्ये जे राहुल गांधीवर प्रेशर टाकण्याचं काही लोकांचं जे तंत्र आहे ते तंत्र आणि त्याला मुंबई महानगरपालिकेतल्या अस्वस्थतेची जोड, कारण हे जर केलं नाही तर येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेमध्ये कामत गटालाचं वर्चस्व राहणार नाही। तिकिटांच्या याच्यामध्ये कामत गटाला विचारात तर घ्यावंच लागेल, परंतु तेवढा वर्चस्व राहणार नाही। या सगळ्यातनं हा राजीनामा झाला असावा किंवा संन्यास घेतोय ही जी घोषणा आहे ती झालेली असावी असं मला वाटतं।